रेवती, रेवती आज घरात नाही आहे. रूपाने सांगितलंच होतं ती घर सोडून जाणार आहे. कुठे गेली असेल ती? तिच्या माहेरचंही कोणी नाही आहे इथं. नक्कीच तिच्या एखाद्या हाय राजू, हाऊ आर यू? हो हाय. म्हटलं बघावं आहेस की नाही, नाही तर सरळ क्लिनिकवर जाणार होते. राजू, ए राजू, ये ना, बस बस. चल ना पिक्चर बघायला जाऊया. नको ग, मला खूप थकवा वाटतोय. माझा मूडही नाही. का? रेवती नाही म्हणून? तुला काय माहित रेवती नाही आहे? राजू, मला रूपाने सांगितलं. राजू, तू आता खूप विचित्र मनस्थितीत आहेस. बघ राजू, जीन झाली तर चांगला पिक्चर लागला. चल ना आपण बघायला जाऊया. तुझं टेन्शन पण दूर होईल. नको ग प्लीज. तुला माहिती आहे, तुला माझी कंपनी आवडत नाही. आणि यापुढे मी तुला कधी डिस्टर्ब नाही करत. रेणू, चल येतो. ठीक आहे, मग लवकर फ्रेश. काय करत असेल संजू? हसून उठलाय नसेल. स्वाती, दरवाजा उघड ना. हे स्वाती, दूध घे ना. काय तो भैया किती वेळ बोंब मारतोय. स्वाती गेली. स्वाती, संजय, अरे तिकडे फ्रीजवर दूध ठेवलंय बघ. भैया सुद्धा ना दरवाजा उघडेपर्यंत बेल वाजवत राहील. आलो रे बाबा, आया. हे उघडला पाहतो. कुठे गेला दूधवाला भैया? खरंच ना, सकाळ सकाळ उठवायला आला होता. अच्छा, पेपरवाला. देश हितासाठी कठोर स्वतःच्या हाताने साधा चहा करून घ्यायची सुद्धा सवय नाही. दिवस आले, एक वस्तू जागेवर मिळत नाही. की बापरे, टूथपेस्ट संपली होती, सांगायचं विसरूनच गेलं. वा, टूथपेस्ट पण अशी. संजूची सवय माहिती आहे मला. टूथपेस्ट संपली तरी दाबून दाबून एक एक कण वसूल करेल आणि मग 15 मिनिटं दात घासत बसेल.
चहा घ्या ओ माय गॉड, ह्या चहाचं काय झालं रे? कुठलं सुद्धा पिणार नाही आता. खरंच रे बाबा, या चहासारख्या फालतू गोष्टीसाठी सुद्धा बायकांच्यावर अवलंबून राहायला लागतं, त्यांचा गुलाम म्हणून राहायला लागतं. हाड, त्यासाठी काय मी काय बायकांच्या पाठी लागणार आहे, गुलाम होणार आहे? हाड, सरळ मस्त ऑफिसमध्ये जाईन, गंगाराम आहे आमचा ऑफिसचा पिऊन, त्याला सांगेन, ए गंगाराम एक कटिंग लाव. हा बोल पूर्वा. हर्षद, ए आधी मीच बोलतो. त्या दिवशी जो प्लेनला ऍक्सिडेंट झाला त्यात मी असतो तर? प्लीज हर्षद. सॉरी सॉरी सॉरी. आय मीन, हे बघ, तुझं प्रेम माझ्या नशिबात होतं. कुठेतरी काहीतरी आशा वाटत होती. एका प्रकारे तूच मला थांबवलं, तुझ्या प्रेमानेच मला थांबवलं, तूच माझा जीव वाचवला. आणि असं झालं नसतं तर मला कळलं नसतं तुला माझ्याबद्दल काय वाटतं. आय एम व्हेरी हॅपी. पण हर्षद, माझा सगळा पास्ट. मला माहिती आहे पूर्वा, जुईनं मला सगळं सांगितलंय. तरीही काय पूर्वा, की जे काही घडलं ते दुर्दैवानं घडलं, त्यात तुझा काहीच दोष नव्हता ना. आणि हे सगळं तुला तर विसरायला हवं. हे बघ पूर्वा, तू फक्त आता माझा विचार करायचा आणि मी तुझा. तुला मी इतकं सुख दे की तू तुझा भूतकाळ विसरून जा. पूर्वा, मला तुझ्या आई वडिलांना भेटायचंय. अंकलही म्हणत होते की तू, जुई आणि हर्षद मुंबईला जा. ए, मग कधी जायचं उद्या? म्हणजे तू म्हणशील की मला खूप घाई झाली म्हणून. खरंच मला खूप घाई झाली. मला खूप उत्सुकता लागली आहे तुझ्या माणसांना भेटायची. हर्षद, तुझे आई वडील? नाही, मला आई वडील नाहीत. आतापर्यंत आयुष्य एकाकीच जगत आलं आणि हे एकाकीपण तू दूर करणार करशील ना? May I come in, sir? Come in, Mrs. Anandar. Take a seat. परवा जे काय घडलं त्याचा फार मनस्ताप झालेला दिसतोय तुम्हाला. काल ऑफिसमध्ये आलं नाहीत तेव्हा मला समजलं. आय एम सॉरी सर. नाही, सॉरी तुम्ही का म्हणताय? सॉरी मी म्हणायला पाहिजे खरं, कारण माझ्यामुळे तुमच्या दोघांमध्ये भांडण झालं आणि म्हणूनच मी ठरवलं आहे मी इथून ट्रान्सफर घेईन. हो, निदान संजीवची शंका तरी दूर होईल. नाही सर, पण हा तर पळपुटी पण आहे. उलट याचा अर्थ तो असा घेईल की तुम्ही इथनं जाता म्हणजे तो म्हणत होता त्याच्यात काहीतरी तथ्य आहे. नाही सर, मी त्याला चांगलं ओळखते. बरंच काही बोलला का तो तुम्हाला? सर, मी ते घर सोडलं. काय काय म्हणाला तुम्ही? हो, त्या घरात मी आता राहणं कदापि शक्य नाही. मग सध्या राहताय कुठे तुम्ही? माझ्या बहिणीकडे. असं. सर, काल रात्री मी खूप विचार केला. म्हटलं आता पास झाला लाचारपणा,
दुबळेपणा, असहाय्यपणा. आता मी ठरवलंय, माझ्यासाठी जगणार आहे मी. जुनी काट टाकून देऊन पुन्हा एकदा नव्याने. चल हे औषध घे बघू. मला नको औषध. चित्रा, तुझ्या हातचं मला काहीच खायचं नाहीये. तुझा काय भरोसा? औषधाच्या नावाखाली विष सुद्धा भरवशील मला. चित्रा, अगं काय बोलतेस हे? ती तुझी काळजी घ्यायला आली? काळजी? माझी एवढी जर काळजी असती ना तर तुमचे संबंध या थराला नसते गेले. तेव्हा ही बाई बघितली ना तरी माझ्या मस्तकात नुसती तिडीक जाते. मी तुला म्हटलं होतं ना, तू घरी जा. नाही चित्रा, मी नाही जाणार इथून. बरोबर आहे ग. माझ्या आजारपणामुळे खावलंच आहे तुझं चांगलं. आधी माझ्या नवऱ्याला बळकावलंस, आता माझं घर बळकावायला आली आहेस. चित्रा, तू हे बघ, 2 दिवसाच्या आजारात काही मरत नाहीये मी. उगाच खोटी सहानुभूती दाखवू नकोस मला. आणि हे तुझं सेवा प्रकरण पण बंद कर. चित्रा, प्लीज माझं तू आधी घराच्या बाहेर बघ. हे बघ, तू चित्रा, माझ्या माझं घरात- ऐकून जा तू अगोदर. आलीस कशाला आधी मुळात? तू बाहेर हो. तू अशी जायची. चित्रा, चित्रा, चालायला. चित्रा ऐक माझं. केदार, तिला आधी घराच्या बाहेर हो, हो, हे बघ, माझं घर आहे, माझ्या घरात तू इथे आहे. केदार, तिला चित्रा आधी बाहेर. हे बघ, चित्रा चित्रा, काय ग? काय ग? काय होतंय? आई, हे चित्रा, आई, आई. चित्रा, चित्रा, काय होतंय? चित्रा. बस आली तुझी. टिफिन मागच्या कप्प्यात ठेवलेला आहे आणि टिफिन सगळा खायचा. बाबा मी शाळेत जातो. वा, इतक्या लवकर तयार झालास? रेवती मावशीने करून दिली. अरे वा वा. अपूमुळे सवय झाली होती ना आता. बाईसाहेब उठल्या नाहीत वाटतं अजून? नाही, तिला रात्री यायला उशीर झाला होता ना म्हणून. अच्छा बाबा बाय. बाय बाय. मावशी बाय. बाय बेटा. बाय बाय. अरे हो, तुमच्यासाठी चहा आणू? ब्रेकफास्ट साठी आलू परोठे केलेत. राजूला आलू परोठा एवढा आवडायचा. रेवती, हे आठवण वगैरे येणं शेवटी साहजिक आहे. डोंट फील बॅड अबाउट इट. आणि मी तर हा नाश्ता प्रकारच विसरलो. फक्त चहा पिऊन घरात निघतो बस. आशू, आशू एवढी बिझी असते, मग तुम्ही स्वयंपाकाला एखादी बाई का नाही ठेवली? चांगली बाई मिळाली पाहिजे ना. हो, तेही खरं. पण आता तुम्ही काळजी करू नका. आता मी आहे तोपर्यंत तुम्हाला चहा बरोबर रोज ब्रेकफास्ट मिळेल. मी ब्रेकफास्ट राहते. कमाल आहे. एवढ्या चांगल्या बायकोला हा राजू डिवोर्स द्यायला निघालाय. याला काय म्हणायचं? मूर्खपणा नाही तर अजून काय म्हणायचं? गुड मॉर्निंग. मॉर्निंग. वा. हा, इतकी गाढ झोप लागली होती, उठावंसंच वाटत नव्हतं. पण आज पुन्हा डबिंग आहे त्यामुळे उठावंच लागलं. गॉड, गिव्ह मी अ ब्रेक. हे ब्रेक घेणं तुझ्याच हातात आहे. त्याला कशाला हाक मारतेस? झाली पहाट झाली तरी म्हटलं माझे पती महाशय अजून काही बोलले का नाही. तू चांगली वाग, मी चांगलं बोलेन. अरे, मी काय वाईट वागले तुझ्याशी? हा, सांग ना, काय वाईट वागले मी तुझ्याशी? आता बोलत का नाही? उठलीस तू? चल फ्रेश हो, तुझ्यासाठी चहा आणते. काय गे हे सगळं काम तू कशाला करतेस? पुढे करायचं हे सगळं. म्हणजे त्यात काय झालं, मला माझ्या घरात कामं करून सवय आहे ना. आज तुझ्यामुळे मला कितीतरी दिवसांनी नाश्ता मिळतो. नाही तर इतकी वर्ष तू उपाशीच जात होतास ना सकाळी. मी हल्लीच म्हणतो. अरे पण यात माझी चूक आहे का? मी रात्री लेट येते, सकाळी शूटिंग असतं, डबिंग असतं, किती काम, किती एक्झॉशन, तुला काय कळतं? आम्ही ऑफिसमध्ये फक्त माशाच मारायला जातो नाही का? जाऊ दे ग, सकाळ सकाळी वाद कशाला करता? बरोबर आहे, वाद नकोच. ही अशी सकाळ असण्यापेक्षा ना सकाळी शूटिंग डबिंग असतं तेच बरं. आशू, हे असंच असतं. जाऊ दे, तुम्ही ब्रेकफास्ट करा. परोठा खूप छान झाला. तळ तुझ्या हाताला. वा.
काय झालं? काही नाही. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅडम. मिस्टर इनामदार, काल संध्याकाळी मी तुमच्याकडे इन्फॉर्मेशन मागवली होती. काय झालं त्याचं? गोळा करतोय मी. पण तुम्हाला काल संध्याकाळची डेडलाईन दिली होती मी. अहो मी कामच करतोय ना. एक मिनिट. आवाज चढून बोललेलं मला चालणार नाही. डोंट फॉरगेट युअर क्लास 3 आणि क्लास 1. असा आवाज चढून बोललेला अजिबात खपवून घेतलं जाणार नाही. इज दॅट क्लिअर? आणि हो, ती इन्फॉर्मेशन तासाभराच्या आत माझ्या टेबलावर पोहोचली पाहिजे. गुड मॉर्निंग. कचरा कचरा केला रे वहिनीने, सगळ्यांच्या देखत तुझा कचरा केला. तुला काहीच वाटलं नाही? लहानत आहे यार. अरे 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 काय तुझी अवस्था झाली आहे रे. शी 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 शी. कसं होणार आहे? कुछ ना कहो, कुछ भी ना कहो, क्या कहना है, क्या सुनना है. हाय, हाय, हाय. कंट्रोल कर संजू, कंट्रोल कर. हा सगळा स्टाफ समोर कचरा केला तिने माझा. पण ती घर सोडून निघून गेले ही गोष्ट जर या सुनीलला कळली ना, तर तुझी उरली सुरली अब्रू सुद्धा हा चव्हाट्यावर आणा. कंट्रोल. क्लास 3, क्लास 1. कपडे बदलले म्हणजे क्लास 1 होत नाही. निघून तर आले त्या घरातून. पण अजूनही तिथेच अडकले. राजू, शिवाय जगणं अशक्य. राजूला माझी आठवण येत असेल. खरंच रेणू, इतक्या दिवसांनी या गोष्टी आठवल्या ना की अजून हसून हसून डोळ्यातनं पाणी येते. हा हा बाप रे. अगं आणि नंतर तो पोरगा आम्हाला म्हणायला लागला की अहो मी काय यार. हॅलो. हॅलो. कोण असते काय माहिती. तो म्हणाला की अगं म्हणे हे मांजर काही धुताना मेला नाहीये, पिळताना मेले. Thank you.